गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. विभाग 1 सेमिस्टर क्रमांक 2 जे युनिट आपण सुरू केलेलं होतं, ज्या युनिटच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत, त्या युनिटचं टायटल आहे काही संशोधन तंत्रे. काही संशोधन तंत्रांमध्ये आपण निवडक अशी सिलेबसला अनुसरून असणारी जी संशोधन तंत्रे होती तेवढ्याचीच फक्त आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण संशोधन करत असताना मग ते विज्ञानातील संशोधन असू द्यात किंवा सामाजिक शास्त्रातील संशोधन असू द्यात, त्या संशोधनामध्ये सर्वेक्षण पद्धती वापरली जाते, सुयोग्य नमुना वापरला जातो, घटकाभ्यास पद्धती वापरली जाते, क्षेत्राभ्यास पद्धत हेही महत्त्वाचे आहे, सुयोग्य नमुना, संख्यामान पद्धती आणि या संदर्भामध्ये पुन्हा प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, यासारख्या संशोधन तंत्राचा विज्ञानामध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये या इतर काही बाबींचा विचार केला जातो. आपण काही संशोधन तंत्रांमध्ये आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांमध्ये अगदी सुरुवातीला पहिली आपण कन्सेप्ट पाहिली ती म्हणजे पद्धती आणि तंत्र. या संदर्भामध्ये आपण चर्चा केली होती की तंत्र कसे असतात, पद्धती कशी असते, दोन्हीही परस्पर पूरक अशा स्वरूपानं पद्धती आणि तंत्र या दोन्हींमधला आपण संबंध पाहिला. त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये जी आपण चर्चा केली ती चर्चा काही संशोधन तंत्रांमधील पहिलं जे तंत्र आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये प्रश्नावली, क्वेश्चनियर त्याला आपण म्हटलं. त्याच्यात प्रश्नावलीची व्याख्या, प्रश्नावलीचं स्वरूप आणि मग प्रश्नावलीच्या संदर्भामध्ये असणारी जी काही पूर्वचाचणी असेल, प्री टेस्टिंग, किंवा त्याला मिळणारा प्रतिसाद असेल किंवा विश्वसनीयता, या सगळ्या गोष्टींच्यावरती आपण चर्चा केली. आज आपण दुसऱ्या संशोधन तंत्राला सुरुवात करतोय. प्रश्नावली या संशोधन तंत्राशी संबंधित असणारी दुसरी संशोधनाचे तंत्र जे आहे ते म्हणजे मुलाखत. यालाच इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. शब्दप्रयोग आपल्या परिचयाचा आहे. याचं कारण मुलाखत ही आपण देतो, मुलाखत आपण घेतो. आपल्या जीवनामध्ये अनेकदा या मुलाखत या संकल्पनेच्या संदर्भामध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं. की जसं म्हटलं की प्रश्नावलीमध्ये अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण नवीन स्वरूपाची माहिती गोळा करतो, तसं मुलाखत हे जे एक तंत्र आहे या मुलाखत तंत्रामध्ये अप्रत्यक्ष स्वरूपात माहिती गोळा करता येत नाही. मुलाखत हे जे तंत्र आहे हे मुलाखत तंत्र रसायनशास्त्रामध्ये, पदार्थ विज्ञानामध्ये, भूगर्भशास्त्रामध्ये, याचाच अर्थ नैसर्गिक शास्त्रामध्ये वापरता येत नाही. मुलाखत हे तंत्र जे म्हणून सामाजिक शास्त्रीय आहेत त्या सामाजिक शास्त्रांमध्ये वापरता येतं. आता इथं दोन बाजू मी आधीच स्पष्ट करतो. मुलाखत ही सामाजिक शास्त्रामधील नवीन स्वरूपाचं ज्ञान मिळवण्यासाठी घेता येते, ही एक बाजू. दुसरी बाजू, मुलाखत एखाद्या पात्र व्यक्तीची जर निवड करावयाची असेल तर त्याही संदर्भामध्ये मुलाखत घेता येते. आणि तिसरी बाजू मी स्पष्ट करतो ती म्हणजे अशी, जी विकृत मनोवृत्तीची माणसं असतात त्यांच्या अंतर्मनामध्ये नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी मुलाखत ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ही एक बाजू मुलाखतीची आहे. आपल्याला या ठिकाणी जो विचार करावयाचा आहे तो विचार सामाजिक शास्त्रामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भामध्ये ज्या संकल्पना आहेत की ज्या आपल्याला अननोन आहेत, या संदर्भामध्ये आपल्याला सामाजिक शास्त्राचा फक्त विचार करायचा आणि तिथंच मुलाखत ही संकल्पना कशी लागू होते ते पाहायचे. प्रास्ताविक स्वरूपामध्ये आपण याची चर्चा करताना आपण असं म्हणूयात की मुलाखत दोन व्यक्तींमध्ये होते. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो पहिला भाग म्हणजे मुलाखतकार, मी नोट करतो,
आणि दुसरा जो भाग आहे तो मुलाखतदार. याचाच अर्थ मुलाखत घेणारी व्यक्ती आणि दुसरी मुलाखत देणारी व्यक्ती. या दोन व्यक्तींच्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणूया की मुलाखतकार म्हणजे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं मुलाखत देणारी जी व्यक्ती आहे तिच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. सामाजिक शास्त्राच्या बाबतीत मी म्हणतोय, कुठं नोकरीच्या संदर्भातील ज्या काय मुलाखती वगैरे असतील तो भाग वेगळा येतो, तो भाग पूर्णपणे चर्चेसाठी स्वतंत्रपणे असेल. इथं आपण संशोधनाच्या संदर्भामध्ये मुलाखत या संकल्पनेचा अर्थ पाहतोय. म्हणून संशोधन करत असताना जो विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात जी कोणती व्यक्ती मुलाखत देणार आहे त्यालाही त्या विषयाची जाण असावी, त्यालाही त्या संकल्पनेची जाण असावी. नाहीतर सामाजिक शास्त्रातील संकल्पना आहे आणि पदार्थ विज्ञानाच्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला ज्यावेळेस आपण अशी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये समोरासमोर माहिती घेण्याचा प्रयत्न जर केला तर तिथं तुम्हाला ती माहिती मिळणार नाही, तिथं तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान कलेक्ट करायचे आणि हे ज्ञान कलेक्ट करत असताना जी समस्या आपली आहे, जी संकल्पना आपली आहे त्या संकल्पनेच्या संदर्भातच आपण पूर्वनियोजित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात माहिती गोळा करावी. नाहीतर बऱ्याचदा असं असतं, आपण नाव विचारतो, गाव विचारतो, क्वालिफिकेशन विचारतो, इतर छंद वगैरे सगळे विचारतो आणि जर आपण पाऊस पाण्याच्या जर गप्पा जर सुरू केल्या तर ती मुलाखत होत नाही. लौकिक अर्थानं ज्यावेळेस दोन व्यक्ती शेजारी बसतात, एस टीमध्ये प्रवास करत असताना किंवा स्टँडवरती उभे राहिले असताना, काय पाहुणं, कसं चाललंय, गाव कोणतं, तुमच्याकडे पाऊस कसा पडला हो, पीक पाणी कसं आहे हो, पिण्याच्या पाण्याची काय आता हालत आहे, या संदर्भातले प्रश्न विचारून माहिती आपल्याला मिळते, परिसराची माहिती आपल्याला मिळते. इथंही एक प्रकारची प्रश्नांची आणि उत्तरांची देवाणघेवाण असते. म्हणजे इथं तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अननोन व्यक्तीला, ठरलेलं अजिबात नसतं, अननोन व्यक्तीला ज्यावेळेस प्रश्न विचारता आणि त्याच्याकडून ज्यावेळेस तुम्हाला माहिती मिळते त्यावेळेस त्याच प्रश्नांची पुनर्मांडणी समोरचा व्यक्ती करतो आणि तुमच्याकडूनही तशाच प्रकारची माहिती कलेक्ट करतो. तुमच्याकडे कसं आहे पाऊस पाण्याचं, तुमच्याकडे पिण्याची पाण्याची हालत कशी आहे, दोन्ही बाजूनं देवाणघेवाण होते. सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना इथं दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण करत होत नाही, तर इथं मुलाखतकार फक्त प्रश्नच विचारतो आणि मुलाखतदार हा फक्त उत्तरं देत असतो. मुलाखतकार याच्या बाजूनं ज्यावेळेस मुलाखतदार उत्तरं देत असतो, नव्हे मुलाखतदार आणि मुलाखतकार हे दोघेही एकमेकाच्या परिचयाचे असतात, त्यावेळेस मुलाखतीचं स्वरूप हे जरा वेगळं येतं. विस्तारित स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये प्रश्नांची सरबत्ती अनेक प्रकारानं होऊ शकते आणि विषयसुद्धा भरकटला जाण्याची शक्यता असते. पण मुलाखतदाराला जे आवश्यक आहे तेवढंच आवश्यक मुलाखतदाराकडून तो घेत असतो. कोणत्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करायची, दोन बाजू असतात. मुलाखत जर घ्यायची असेल, आपण पहा अलीकडं टी व्हीला वेगवेगळे चॅनल्स असतात. ABP माझा असेल, जी असेल, मराठी चॅनल्स आपण बघतो, आज तक असेल, जी न्यूज असतील, हिंदी चॅनल्स आपण बघतो. तिथं जो मुलाखतीचा जो कार्यक्रम आपण पाहत असताना मुलाखत घेणारी व्यक्ती फक्त प्रश्न विचारित असते आणि समोरच्या राजकीय क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी जी तज्ज्ञ माणसं असतात त्या माणसांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि मुलाखत घेतली जाते. शेजारी बसून मुलाखत घेतली जात नाही, तर मुलाखतीमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण असतं की प्रश्नकर्ता आणि उत्तर देता दोघेही एकमेकाच्या समोरासमोर असतात.
याच्यातून होतं काय? मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची देहबोली, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची मानसिकता, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा मुलाखतकार विचार करतो. कारण कोणत्या एखाद्या पदासाठी जर नेमणूक करायची असेल तर कोणाही व्यक्तीला त्या ठिकाणी नेमणूक करून चालत नाही. कारण नेमणूक केल्यानंतर ती व्यक्ती फिजिकली, मेंटली आणि त्या स्वरूपामध्ये कार्य करणारी सक्षम असायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्या व्यक्तीची निवड होते. पण सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना जो विषय आपण घेतलेला असतो, फॉर एक्झाम्पल पहा की जातीय दंगली निर्माण झालेले आहेत. या जातीय दंगली निर्माण झाल्यानंतर ज्या घरातील व्यक्तींना आर्थिक झळ पोचलेली असेल किंवा एखादी व्यक्ती त्या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेली असेल किंवा काही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील, या लोकांची ज्यावेळेस मुलाखत आपण घेत असतो त्यावेळेस त्यांच्याकडून येणारी उत्तरं आणि दुसऱ्या बाजूनं जी प्रत्यक्षात दंगलीमध्ये सहभागी नसतात परंतु त्यांनी ती दंगल पाहिलेली असते, अशा व्यक्तींची ज्यावेळेस आपण मुलाखत घेत असतो त्यावेळेस त्या मुलाखतीतून नेमका विषय आपल्यासमोर स्पष्ट होत असतो. कारण दोन्ही बाजूनं आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते. यदा कदाचित आपल्याला असंही वाटेल की फक्त ज्या घरातल्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे फक्त त्याच घराची जर मुलाखत जर घेतली तर जी माहिती आपण कलेक्ट करतो किंवा जी माहिती आपल्याला सरकारला पोहोचवायची असते त्या संदर्भामध्ये ही एकांगी स्वरूपाची सुद्धा माहिती मिळण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून आजूबाजूच्या लोकांना सुद्धा अशा प्रकारचे जे प्रसंग तुम्ही पाहिलेले आहेत, ज्या प्रसंगामध्ये प्रत्यक्षात ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ते जे प्रश्न असतात ते फक्त त्याच विषयाच्या म्हणजे दंगलीच्याच संदर्भामध्ये, दंगलीच्या आधीची, दंगलीच्या वेळची, दंगलीच्या नंतरची, दंगलीमध्ये कोण कोण होतं, कोणता धर्म, कोणती जात, कोणता उत्सव, कोणती संस्कृती वगैरे या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जातो. लिडरशिप कोणाचे, पक्ष कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारामध्ये घेतल्या जातात आणि नेमक्या निष्कर्षापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जाता येतं. आणि म्हणून मुलाखतीमध्ये प्रास्ताविक स्वरूपामध्ये आज आपण असं म्हणूयात की मुलाखत हा प्रश्नावलीशी संबंधित असणारा एक भाग आहे. मुलाखत आणि प्रश्नावली या दोघांच्यामध्ये थोडासा फरक आहे की इथं प्रश्न विचारले जातात, इथं सुद्धा प्रश्न विचारले जातात, पण प्रश्नावलीतील प्रश्न हे कागदावरती असतात तर मुलाखतीचे प्रश्न हे तोंडी स्वरूपामध्ये विचारले जातात. प्रश्नावलीमध्ये या व्यक्ती अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये इन्फॉर्मेशन, नॉलेज कलेक्ट करू शकतात, पण मुलाखतीमध्ये ही व्यक्ती समोरासमोरच असावी लागते. अलीकडं मुलाखतीचं स्वरूप बदलल्याचं आपल्याला दिसतं. संगणकीय क्षेत्रामध्ये जे निष्णात संगणकीय पदवी घेणारे जे छात्र असतील त्या अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेमधून, इंग्लंडमधून या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती मुलाखत होते. प्रत्यक्ष इंग्लंडला जाण्याची गरज नाही, प्रत्यक्ष अमेरिकेला जाण्याची गरज नाही. फोटो आपला त्या ठिकाणी दिसतो, लिंक पाठवली जाते, तिकडून प्रश्न विचारले जातात, इकडून उत्तरं दिले जातात आणि याच्यावरती सुद्धा सिलेक्शन होतं. हे नोकरीच्या संदर्भामध्ये जसं आधी मी स्पष्ट केलं की 2-3 बाजू मुलाखतीमध्ये आहेत. एक नवीन स्वरूपाचं ज्ञान मिळवणं, सत्यकारण शोधणं, निष्कर्षाप्रत जाण्याचा रस्ता या प्रश्नांच्या माध्यमातून आपण शोधत असतो. दुसरी बाजू एखाद्या विशिष्ट पदावरती नियुक्ती करायची असेल तर त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारी जी तज्ज्ञ माणसं असतात ती तज्ज्ञ माणसं मुलाखतकार हा मुलाखतदारापेक्षा तज्ज्ञ असतो, कारण तो त्या ठिकाणी प्रश्न विचारतो आणि मुलाखतदारानं दिलेली जी उत्तरं असतात ती उत्तरं सगळीच खरी असतात असं तो मानत नाही. आणि याच्यामध्ये मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या
नोकरीच्या संदर्भामध्ये मुलाखत देत असताना आपल्याला येतात. तो विषय आपला चर्चेचा नाही. आपण फक्त सामाजिक शास्त्राच्या संदर्भामध्ये मुलाखतीचं स्वरूप कसं आहे आणि मुलाखतीचे प्रकार किती आहेत आणि त्याची विश्वसनीयता, त्याची सत्यता कशी आहे, या गोष्टींच्यावरती आपण अधिक भर देणार आहोत. तर मित्रहो, आज प्रश्नावली त्याच्याशीच संबंधित असणारा दुसरा जो संशोधनाचा तंत्राचा भाग आहे तो म्हणजे मुलाखत. याच्यामध्ये 2 भाग, मुलाखतकार म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती, दुसरा भाग मुलाखतदार म्हणजे मुलाखत देणारी व्यक्ती. यांचं बैठक जी असते ती समोरासमोर म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये समोरासमोर बसून प्रश्न विचारले जातात आणि उत्तरे दिली जातात. याच्यातून माहिती आणि ज्ञान कलेक्ट केलं जातं आणि सामाजिक शास्त्रामध्ये याच स्वरूपामध्ये मुलाखत घेतली जाते आणि मुलाखत दिली जाते. या मुलाखतीच्या संदर्भामध्ये आपण विस्तृतपणे उद्या मुलाखतीचे प्रकार आणि विश्वसनीयता काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.